हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. आज राजेशची तब्येत बरी नव्हती म्हणून आज जबरदस्ती घरी राहण्यासाठी मी त्याला सांगितले. पिल्लूला 10 वाजता आम्ही स्कूलमध्ये सोडवलं आणि तसेच दोघेजण आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो. खूप दिवसांनी असे आम्ही दोघांनी एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला. आम्ही मेंदूवडा सांबार ऑर्डर केला होता आणि पुरी भाजी. खूप टेस्टी असतं. बदलापूरच्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. नंतर पिल्लूच्या स्कूलमध्ये गेलो आम्ही पिल्लूला घेण्यासाठी. आज पिल्लूच्या स्कूलमध्ये भेळ पार्टी होती. घरातून कुरमुरे काही जे काही वस्तू भेळ लागणाऱ्या द्यायच्या होत्या आणि मग त्या दिल्या आम्ही. आणि नंतर ह्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी मग असं आम्हाला त्यांनी बनवलेलं भेळचं टेस्ट करण्यासाठी दिलं आणि थोड्या वेळाने पिल्लूला आम्ही घेतलं. स्कूलच्या ह्या गोष्टी सगळ्या आठवल्यात. आपणही लहान असताना अशाच गेट टुगेदर वगैरे असायचं त्यावेळेला, ॲन्युअल फंक्शन असायचं त्यावेळेला घरातून कांदे टॅमॅटो भेळला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मागवल्या जायच्या. या स्कूलमध्ये आज तशाच प्रकारे केल्या होत्या तर त्या आठवणी ताज्या झाल्या. आणि हे टीचरांनी टेस्ट करायला दिलं आम्हाला सगळं पॅरेंट्सला. नंतर पिल्लूला आम्ही घेतलं. पिनूचं गाणं कोणतं हो सचिनी रे? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, सचिनी आहे. पप्पा घ्यायला आल्यानंतर त्याची पिल्लूची खुशी इतकी होती. त्याला घेतल्यानंतर आम्ही शेजारी गाईचा गोठा आहे तिथून आम्ही मुलांसाठी दूध घेतो तर तिथे आम्ही पिल्लूला घेऊन गेलो. आम्हाला अशा ठिकाणी जायला खूप खूप आवडतं. जेव्हा शाळेची सुट्टी असेल तेव्हा आम्ही गावी जायचो. पण आता गावी कोणी नसल्यामुळे मुलांना गावचं सगळं जे दाखवायचं असतं ते दाखवण्यात येत नाही. पण हे जे ठिकाण आहे आमच्या घरापासून 10 मिनिटावरच आहे. असं गायांचा गोठा आहे तर मुलांना आम्ही तिथे नक्कीच नेतो. त्यांनाही त्या ठिकाणचे सगळं काही बघायला मिळतं आणि हे सगळं असं राहिल्यामुळे आपल्याला मुलांना दाखवता येतं. आणि मला ते खूप खूप आवडतं. गाईचा गोठ्याचा स्मेल, ते सगळं तिथलं जो वातावरण आहे परिसर आहे तर तुम्ही नक्की बघा. आता खूप सुंदर वाटतं. आहे कचरा पसारा आहे तुम्ही म्हणा हे काय दाखवते पण मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आमच्या घराच्या 10 मिनिटावर अंतरावरतीच आहे त्याच्यामुळे असा वेळ मिळाला की वेळ काढून आम्ही मुलांना हे दाखवण्यासाठी नेतो. नाही मारा ते जवळ ते जवळ जा नाही चावत तो पिल्लू ये. किती घाबरतोय पिल्लू तो. हा ते नको पिल्लू नको. खूप छोटे मला वाटतं 2 दिवसाचेच असते. हात लावते. बस कर सोडू मी त्याच्या मम्माकडे सोडू. चल तुझ्या मम्मा सोड त्याच्या मम्माकडे. हे बघा मस्त दुधी आलेली आहे आणि आता आमचा नवरोबा ते दुधी घेणार घरच्यासाठी. हो मस्त गाईच्या म्हशीच्या गोठ्यातली दुधी. बघू बघू. अरे वा, फ्रेश फ्रेश ताजी ताजी. एकच आहे हो. त्या गाईच्या गोट्यामध्ये छोटीशी विहीर आहे आणि हे पाणी तिथे चालू असतं. तिथेच दुधी घेतले तिथेच धुतली मी. खूप थंड थंड आणि उन्हाच्या ह्याच्यामध्ये इतकं सुंदर वाटत होतं ना. खूप एन्जॉय केला. मला अशा ठिकाणी खूप खूप आवडतं. निसर्गरम्य ठिकाणी. तिथे छोटासा तलाव आहे आणि छोटी विहीर पण आहे. तिथेच तबेला आहे, गाई म्हशी आहेत. 15 वर्षापासून आम्ही लहान मुलांसाठी दूध तिथेच घेतो. फिक्स आहे आमचा तो दूधवाला. घरी येऊन देतो आणि जेव्हा आम्हाला असं गाई म्हशी मुलांना दाखवायचं असतं वेळ घालवायचा असतो तेव्हा मग ह्या परिसरमध्ये आम्ही येतो. इथून मग आम्ही मोठ्या मुलाची स्कूल 2:30 वाजता सुटते त्याला घेतलं आम्ही स्कूलमधून आणि डीमार्टमध्ये शॉपिंग केली आणि मग नंतर पिझ्झा पार्टी केली आम्ही. काय चाललंय? पिझ्झा पार्टी.
आमचे दोन्ही मुलं, आमचं छोटंसं कुटुंब. पिझ्झा पार्टी. ये प्रेम बटन उघड शहरात वरचं. आता आम्ही इथे आलो बदलापूरचं कोंडेश्वर फेमस मंदिर. जेव्हा पाऊस असतो ना त्यावेळेला एक सगळ्यात सुंदर पर्यटन क्षेत्र आहे. मुंबईवरून कुठून कुठून लोक इथे येतात. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण. हा पूर्ण मंदिराच्या आतला परिसर आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, मोठं मंदिर आहे. आता उन्हामुळे सुकले हे, पण जेव्हा पाऊस असतो त्यावेळेला फुल नदी भरलेली असते, कोंडेश्वरची नदी. पिनो काही कॅमेरा चालतो ना इथे. आतमध्ये महादेवाची खूप मोठी शिवलिंग आहे, पिंड आहे मोठी. अंधार असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, पण छान आहे, खूप मोठी आहे. पिन्नूने कोणाचे शूज घातले? कोणाचे घातले पिन्नू? असं ठेवायचं, असं स्क्रीनच्या सेंटरला. मग चार्ली पिन्ना इकडे. खूप शांत वातावरण होतं, आम्ही खूप छान वेळ घालवला. आता इथे पाणी कमी दिसेल तुम्हाला, पण पावसाळ्यामध्ये खूप मोठा धबधबा इथे असतो. आणि हे जे ग्रिल लावलेली ही प्रोटेक्शन आहे. काही मुलं वरून धबधबा खाली पडतात आणि बरेच ॲक्सिडेंट असे झालेले आहेत. ते प्रोटेक्शन म्हणून त्यांनी अशी ग्रिल लावलेली आहे. अशा प्रकारे आम्ही कोंडेश्वरला खूप छान फॅमिली टाईम स्पेंड केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.